नमस्कार मंडळी. आज आपण कोणताही मसाला न वापरता म्हणजे वेगळा कोणताही मसाला न बनवता पंजाबी छोले थोडंसं वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहोत, जे अगदी पटकन बनवून तयार होतात आणि खायला अप्रतिम लागतात. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे कढाई घेतलेली आहे. याच्यात आपल्याला 4 ते 5 चमचे तेल ॲड करून घ्यायचं. थोडेसे खडे मसाले आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. 4 काळी मिरी, 4 लवंगे, दालचिनी आणि अर्धा चमचा इतका जिरा घेतलेला आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे छोले असते त्याला 4 ते 5 तास भिजवून ठेवायचं आणि थोडंसं मीठ घालून त्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. तर ते वेगळं मी उकळून एका बाजूला ठेवून घेतलेलं आहे. आता कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. 2 हिरव्या मिरच्या ह्याच्यात ॲड करून घ्यायच्या आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता ह्याच्यात 1 चमचाभर इतकं आलं लसणाची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे. याला सुद्धा आपला कांद्याबरोबर छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 टोमॅटोची मी इथे प्युरी करून घेतलेली आहे. याच्याने जी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ते छान येते. तुम्ही बारीक चिरून घेतलेले टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता. पण टोमॅटोची ग्रेव्ही ॲड केल्याने हे जे आपण पंजाबी छोले बनवणार आहोत त्याचं टेक्स्चर अगदी छान येतं. चमचाभर लाल तिखट, चमचाभर मी घेतलेला आहे धणेपूड, अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर छोले मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. कारण छोले उकळताना सुद्धा मी याच्यात मीठ ॲड केलेलं होतं, म्हणून याच्यात थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आणि आपण जे मसाला बनवलेला आहे त्याला छान परतून घ्यायचा आहे. बघा, छान मी याला उकळून घेतलेलं आहे, म्हणजे हाताने दाबताच हे छान असं स्मॅश होतात आहे. 1-2 चमचे इतके इथे मी छोले घेतलेले आहे. याला छान आपल्याला असं स्मॅश करून घ्यायचं. म्हणजे आज आपण कोणताही वेगळा मसाला इथे वाटलेला नाही आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटोची पेस्ट आणि त्यानंतर हे जे छोले आहे, याला आपल्याला 1-2 चमचे इतके छोले छान असं स्मॅश करून घ्यायचं. म्हणजे जी आपली छोलेची भाजी आहे इथे छान ग्रेव्ही टाईप याला टेक्स्चर येतं. छान याला स्मॅश करून घेतलं की याला आपल्याला पुन्हा एकदा छान असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे मसाला आहे तो कोरडा होत नाहीये तोपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, जे मसाला आहे ते छान असं कोरडं झालेलं आहे, म्हणजे छान शिजलेलं आहे. आता आपण जे उकळून ठेवलेले इथे छोले होते ते आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि उकळलेलं जे पाणी आहे ते वेगळं ठेवलेलं आहे. आधी आपण छोले ह्याच्यात ॲड करून घेतलेले आहे. याला सुद्धा 1 मिनिटभर मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत ह्याचे मसाला मुरतो. आता जे उकडलेले जे छोल्यांचं पाणी होतं ते सुद्धा आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर जर तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाण्याचा वापर करा. थंड पाणी अजिबात वापरू नका. आता आपल्याला ह्याच्यात थोडीशी 1 चमचाभर इतकी कसुरी मेथी ॲड करून घ्यायची. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं छान याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जे मसाले आहे ते व्यवस्थित शिजतील आणि जे छोले आहे याच्यात पूर्ण मसाले मुरतील आणि आपली भाजी अगदी टेस्टी बनतील. तर तुम्ही इथे बघू शकता, एक 5 मिनिटं झालेले आहे. छान असं आपण याला शिजवून घेतलेलं आहे. आपली पटकन बनवून तयार होणारी पंजाबी छोलेची भाजी आज बनवून तयार झालेली आहे. कोणताही वेगळा मसाला आज आपण ह्याच्यात वापरलेला नाही. आता आपण फक्त ह्याच्यात एक फोडणी देणार आहोत तुपाची. याने याची चव दुप्पटीने वाढतं. तर इथे टेक्स्चर तुम्ही बघू शकता. टेक्स्चर तुम्ही तुमच्या म्हणजे ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा दाटसर असे ठेवू शकता. तूप छान गरम झालं की याच्यात आलं जे आहे ते लांब-लांब असं मी किसून घेतलेलं होतं. त्यानंतर अर्धा चमचा इतकं जिरं आणि लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट ॲड करायची. गॅस बंद करून घ्यायचं आणि ही जी फोडणी आहे ते आपली छोलेची जी भाजी आहे याच्यात ॲड करून घ्यायचं. म्हणजे मस्त तुपाची फोडणी दिली की याची चव अजून वाढते. छान असं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर याच्यावर ॲड करून घ्यायची आणि लगेचच सर्व्ह करून घ्यायचं. हे बघा, कोथिंबीर बारीक चिरलेली ॲड करून घेतलेली आहे आणि लगेचच सर्व्ह करून घ्यायचं. तर मी इथे भटुरेबरोबर ही रेसिपी सर्व्ह केलेली आहे. तुम्ही पराठे, चपाती किंवा अगदी भाकरीबरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता. भटुरेची रेसिपी मी याआधीही अपलोड केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा आय बटनवर याची रेसिपी आहे. तुम्ही तिथे जाऊन क्लिक करून बघू शकता. तर ही आपली पंजाबी छोलेची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.